नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत लेखन कौशल्यावर आधारित स्तर क्रमांक 15 4 ते 5 सोपे शब्द व सोपे जोडाक्षरयुक्त एक वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो। या स्तराच्या विकासासाठी आज आपण कृती पाहणार आहोत। कृतीमध्ये विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभागी व्हावं यासाठी म्हणून आपण एक छोटीशी उपकृती घेणार आहोत। या उपकृतीचं नाव आहे अशुद्ध शब्द शुद्ध करा। यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना अशुद्ध शब्द सांगतील आणि विद्यार्थी त्या शब्दाचं शुद्ध रूप देऊन त्याचं फलकावर लेखन करतील। उदाहरणार्थ शिक्षक सांगतील पुस्तक, विद्यार्थी त्या शब्दाला शुद्ध रूप देऊन त्याचं लेखन करतील पुस्तक। त्यानंतर अभ्यास, विद्यार्थी या शब्दाचं शुद्ध रूप देतील अभ्यास। त्यानंतर तिसरा शब्द सांगतील दप्तर, विद्यार्थी या शब्दाचं शुद्ध रूप करून लिहितील दप्तर। त्यानंतर पुढे शिक्षक सांगतील चित्र, विद्यार्थी या शब्दाचं शुद्ध रूप लिहितील चित्र। यांसारख्या शब्दांच्या लेखनातून आपण विद्यार्थ्यांना जोड शब्द लेखनाचा सराव देऊया आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करूया। त्यानंतर आपण आपल्या मुख्य कृतीकडे जाऊया। आपल्या आजच्या मुख्य कृतीचं नाव आहे चुकीचे वाक्य दुरुस्त करा। या कृतीची पूर्वतयारी करत असताना शिक्षक म्हणून आपण सर्वप्रथम स्तराला अनुसरून वाक्यांचा संग्रह करून घेऊया आणि त्या वाक्यातील एक शब्द हा चुकीचा ठेवूया। त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना सूचना करूया की तुम्हाला श्रुतलेखनासाठी जी वाक्य दिले जाणार आहे त्या वाक्यातील एक शब्द हा चुकीचा आहे। तो चुकीचा शब्द शुद्ध करून तुम्हाला ते वाक्य अयोग्य शब्द दुरुस्त करून ते वाक्य अचूकरित्या लेखन करायचं आहे। लेखन करत असताना त्यामध्ये आलेली जोड शब्द, त्यामध्ये आलेली विरामचिन्ह यांचा योग्य पद्धतीने वापर करायचा आहे। यानंतर आपण विद्यार्थ्यांजवळ लेखन साहित्य आहे किंवा नाही हे तपासून घेऊया आणि कृतीला सुरुवात करूया। कृतीला सुरुवात करत असताना शिक्षक संग्रहातील एक वाक्याचं विद्यार्थ्यांसमोर वाचन करून दाखवतील आणि विद्यार्थी ते वाक्य ऐकून त्या वाक्यात असलेला चुकीचा शब्द शोधून तो दुरुस्त करतील आणि मग त्या वाक्याचं अचूकरित्या लेखन करतील। यासाठी आपण काही उदाहरणं बघूया। यातलं पहिलं उदाहरण आहे सागर पुस्तक वाचत आहे। विद्यार्थी याला शुद्ध रूप देऊन याचं लेखन करतील सागर पुस्तक वाचत आहे। समीर अभ्यास करत आहे। याचं शुद्ध रूप देऊन विद्यार्थी लेखन करतील समीर अभ्यास करत आहे। पवन म्हणाला, वाह काय सुंदर चित्र आहे। याचं लेखन विद्यार्थी करतील पवन म्हणाला, वाह काय सुंदर चित्र आहे। अशा पद्धतीने वाक्यात जो चुकीचा शब्द आलेला आहे त्याला बरोबर रूप देऊन विद्यार्थी त्या वाक्याचं जोड शब्दासह आणि विरामचिन्हासह लेखन करतील। सर्व विद्यार्थ्यांचे वाक्य लेखन झाल्यानंतर शिक्षकांनी जी वाक्य श्रुतलेखनासाठी निवडली आहे ती अचूकरित्या फलकावर लेखन करून घेऊया। ही लेखन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी लिहिलेली वाक्य फलकावरून बघून विद्यार्थी ती पडताळून घेतील। तसंच हा पडताळा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी देखील तपासणी योग्य रीतीने केली आहे किंवा नाही हे शिक्षक म्हणून आपण तपासून घेऊया। हे तपासल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अचूक वाक्याचं लेखन केलेलं आहे त्याला आपण एक पेन देऊन त्याचं कौतुक करूया। या कृतीचं वैशिष्ट्य असं की विद्यार्थ्यांमध्ये शुद्ध लेखनाची शुद्धता वाढते। तसंच जोड शब्दाचं अचूकरित्या लेखन कसं करावं याचा विद्यार्थ्यांना सराव होतो आणि श्रुतलेखन हे कृतीच्या माध्यमातून होत असल्यामुळे ते खेळीमेळीच्या वातावरणात होतं आणि विद्यार्थ्यांमध्ये श्रुतलेखन कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होते। धन्यवाद।